बिग बॉस मराठी सीझन 6 ला आहे खूप मोठा धोका. काय धोका आहे ना, तोच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण की अतिशय धक्कादायक जे लाईनअप आहे पुढचं ते आपल्या समोर आलेलं आहे. त्याआधी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण की भन्नाट असे रिव्ह्यू जे आहेत ते तुम्हाला मी देणार आहे. तर सगळ्यात मोठा धक्का जो असणार आहे ना, तो जे क्रिकेट प्रेमी बघतात ना, त्या क्रिकेट प्रेमींसाठी असणार आहे. कारण की या वर्षी म्हणजे आता जानेवारीपासून ते ऑलमोस्ट मे जून पर्यंत जे आहे ते क्रिकेटचं शेड्यूल एकदम टाईट असणार आहे. त्यामध्ये सर्वात पहिले सुरुवात होते 9 जानेवारीपासून, ती म्हणजे WPL ची, वुमन्स प्रीमियर लीग, जे की IPL जसं माणसांसाठी असतं तसं लेडीज लोकांचं जे आहे ते WPL आपल्याला भारतामध्ये बघायला मिळतं. आणि महाराष्ट्रात प्लस संपूर्ण भारतामध्ये क्रिकेट प्रेमी जे आहेत ते खूप भरलेले आहेत. त्यामुळे ह्याचा इम्पॅक्ट जो आहे तो बिग बॉस मराठीला नक्कीच होणार आहे. कारण की 9 जानेवारीपासून 5 फेब्रुवारीपर्यंत WPL असणार आहे. त्यानंतर इंडिया वर्सेस न्यूझीलंडची जी पूर्ण सिरीज आहे त्यामध्ये 3 ODI असणार आहेत. त्यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली ह्यांच्यावर सगळं फोकस असणार आहे. त्यानंतर 5 T20 आहेत. हा संपूर्ण दौरा जो आहे तो 11 जानेवारीपासून ते 31 जानेवारीपर्यंत जे आहे ते आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर वर्ल्ड कप चालू होणार आहे T20चा. तो चालू होणार आहे 7 फेब्रुवारीपासून ते 8 मार्चपर्यंत. वर्ल्ड कप असल्यामुळे संपूर्ण क्रिकेट प्रेमी जे आहेत ते तिकडे वळणार आहेत. त्यानंतर असणार आहे आपलं सगळ्यात फेमस इंडियाचं क्रिकेट, ते म्हणजे IPL 2026चं जे शेड्यूल असेल ते चालू होणार आहे 31 मार्च पासून आणि ते चालणार आहे ऑलमोस्ट आपलं 31 मे पर्यंत. म्हणजे विचार करा मित्रांनो तुम्ही, की संपूर्ण बिग बॉस जो असणार आहे आपला, हा संपूर्ण क्रिकेटच्या जो आहे संपूर्ण काळ या काळामध्ये जाणार आहे. आणि त्यामुळे खूप जास्त धोका असणार आहे. जो काही TRP असणार आहे त्याला होण्याची दाट शक्यता आहे. पण मी तुम्हाला सांगतो 100%च TRP डाऊन होईल असं नाही. कारण की काही लेडीज असतात किंवा काही मुलं असतात, त्यांना क्रिकेट नाही आवडत, त्यांना फुटबॉल आवडतं. त्यामुळे फुटबॉल जे असतं ते रात्री 12, 1, 2 वाजता असतं. इंडियामधले एवढे खतरनाक असे फुटबॉलचे जे आहेत ते एवढे काही गेम जे आहेत ते चालू नसतात. सगळे जे चालू असतात ते इंटरनॅशनल बाहेरच्या राज्यात, बाहेरच्या देशांमध्ये चालू असतात. ते रात्री 12, 1 वाजता जे आहे ते आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे मेजर जो बायकांचा म्हणजे लेडीजचा जो संपूर्ण फोर्स असणार आहे ना, तो बिग बॉस मराठीला जे आहे ते बघणार आहे. प्लस दुसरी गोष्ट अशी आहे त्यामध्येच, की समजा घरातला पुरुष जो आहे त्याला जर क्रिकेट बघायचं असेल आणि मुलीला जे आहे किंवा लेडीजला जे आहे ते जर बिग बॉस बघायचं असेल तर अतिशय मोठा गोंधळ जो आहे घरामध्ये होणार आहे. आणि त्याचा देखील परत परिणाम जो आहे तो बिग बॉसच्या TRPवर आपल्याला बघायला मिळू शकतो. या संपूर्ण गोष्टीवर तुमचं काय मत आहे ना, नक्की कमेंट करून सांगा. कारण की तुमचं मत माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.